एम-एच नर्सिंग सी-ई-टीमध्ये एम-एच एम-एच नर्सिंग सी-ई-टी 2026 मध्ये जर तुम्हाला 0 पर्सेंटाइल जरी मिळाले, तरी सुद्धा तुम्हाला बी-एस-सी नर्सिंगमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. ही गोष्ट तुम्ही अनेक वेळा रिसेंटली ऐकली असेल. परंतु काय ही खरोखर बरोबर आहे, खरी आहे का? याबाबत फॅक्ट चेक करणं गरजेचं आहे. मग जर फॅक्ट चेक करायचं तर मग जे तथ्य असतील, जे काही प्रूफ्स असतील, रिपोर्ट्स असतील, यांच्या आधारावर आपण फॅक्ट करू शकतो. सो या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेही काही इन्फॉर्मेशन, ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे, त्यांचा आधार घेऊन जे काय न्यूज व्हायरल होत आहे, त्यावर आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आशिष गायकवाड. मी एक नर्सिंग ऑफिसर आहे आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये, चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि असेच हेल्पफुल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवत असतो. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आता व्हिडिओ होत काय आहे, व्हायरल काय होत आहे, हे गोष्ट आपण बघूया. व्हायरल जर तुम्ही बघितलं असाल, महाराष्ट्र टाइम्सचा हा रिपोर्ट आहे, ही न्यूज आहे. 10 जुलैची ही न्यूज आहे, की नीट आणि इंजिनिअरिंग प्रमाणे नर्सिंगलाही 0 पर्सेंटाइलचा नियम क्वेश्चन मार्क आहे. नर्सिंग काउन्सिलच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष. सो एक्झॅक्टली झालं काय आहे आणि कशामुळे ह्या गोष्टी सुरू झाली, की हा व्हायरल क्लेम का चालू झाला, की एम-एच नर्सिंग सी-ई-टीमध्ये जर 0 पर्सेंटाइल असेल तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळेल. हे आपण आता सविस्तर बघणार आहोत एकदम व्यवस्थित द्या. पहिली गोष्ट, आता आपण सध्याची एलिजिबिलिटी काय आहे? सध्याची ऑफिशियल एलिजिबिलिटी काय आहे? तर ओपन आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमधला एखादा कॅन्डिडेट असेल ज्याने एम-एच नर्सिंग सी-ई-टी दिली आहे, तर त्याला कमीत कमी 50 पर्सेंटाइल मार्क्स पाहिजे तर तो एलिजिबल होतो. रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असेल तर 40 पर्सेंटाइल पाहिजे आणि पी-डब्ल्यू-डी त्यांना इन जनरल पकडलं जाईल तर त्यांना 45 पर्सेंटाइल पाहिजे. ही सध्याची ऑफिशियल जी एलिजिबिलिटी आहे तो क्रायटेरिया आहे. आता जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्याच्यानुसारचा हा जे बोलतो आपण क्रायटेरिया एलिजिबिलिटीचा मिनिमम क्वालिफाइंग पर्सेंटाइल तो हा आहे. त्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधला जो पॉइंट नंबर 4.1.2 आहे, ते जर आपण बघितलं, तिथं काय सांगितलं, हाऊएव्हर कॅन्डिडेट शुड हॅव ऑब्टेन मिनिमम पर्सेंटाइल ऑर ॲज डिसाइडेड बाय इंडियन नर्सिंग काउन्सिल. आता या ठिकाणी हा जो क्लॉज आहे, ऑर ॲज डिसाइडेड म्हणजे मिनिमम मार्क पडले पाहिजे, पर्सेंटाइल आले पाहिजे, जे की हे आहे सध्याच्या स्थितीत, किंवा जसं आय-एन-सी डिसाईड करेल वेळोवेळी त्यानुसार. म्हणजे इथं एक स्कोप बनत आहे, की आय-एन-सी चेंज करू शकते. आय-एन-सी जेही काही मिनिमम क्वालिफाइंग पर्सेंटाइल आहे ते बदलू शकते. सो हे म्हणू शकत नाही, की नाही बदललंय किंवा नाही बदलू शकत. हां, या क्लॉजनुसार स्कोप दिसत आहे. आता सध्याची स्थिती काय आहे, की कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. सध्या तरी हाच जो करंट ऑफिशियल एलिजिबिलिटी आहे तीच आहे. ठीक आहे. आता पुढे वळूया. हा पर्सेंटाइलची चर्चा झाली कुठून? तर हिंदुस्तान टाइम्स हे जे वृत्त आहे, यांच्या ऑफिशियल रिपोर्टनुसार जुलै 2026च्या रिपोर्टनुसार 2026 जून 2026 मध्ये राज्य सरकारने आय-एन-सीला एक लेटर लिहिलं. त्या लेटरमध्ये काय होतं, तर राज्य सरकारने आय-एन-सी इंडियन नर्सिंग काउन्सिलला एक रिक्वेस्ट केली, की जे मिनिमम पर्सेंटाइल एलिजिबिलिटी जे आहे, मिनिमम क्वालिफाइंग पर्सेंटाइल आहे, त्याला रिलॅक्स करावं, शिथिल करावं आणि यावर अजून आय-एन-सीचं जे काही अप्रूव्हल वगैरे आहे, ते अजून आलेलं नाही. या माहितीचा सोर्स आहे हिंदुस्तान टाइम्स यांच्या रिपोर्टनुसार. तुम्ही Googleवर सर्च करू शकता, तुम्हाला हे भेटेल. सो इथून ही चर्चा जी आहे, इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरू झाल्या. या अगोदरही अनेक गोष्टी तुम्ही बघितल्या असेल, अनेक न्यूजपेपर आर्टिकल्स तुम्ही बघितले असेल प्रिंट मीडियामध्ये, ज्यामध्ये जे आपले राज्याचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत अनेक जे मान्यवर आहेत यांची चर्चा झाली, मीटिंग झाली. परंतु आतापर्यंत त्याचे काही ऑफिशियल मीटिंगचे जे मिनिट्स असतात ते आलेले नाहीये किंवा कुठलाही ऑफिशियल असा डाटा आलेला नाहीये. किंवा जी नोटीस आपण बोलतो, परिपत्रक असेल किंवा जी-आर असेल, असं काहीही आलेलं नाहीये. फक्त मीटिंग झाली हे कळलेलं आहे आणि त्यासोबतच हा देखील आधार आहे. सो ह्या गोष्टी सुरू झाल्या, की बाबा राज्य सरकारने ही रिक्वेस्ट केली. आता जर राज्य सरकार ही रिक्वेस्ट करत आहे, तर त्यामागे काहीतरी कारण असेल. सो ॲज पर द रिपोर्ट, कारण काय सांगितलं आहे किंवा का हे झालं आहे, राज्य सरकार का रिक्वेस्ट करत आहे, तर त्या रिपोर्टनुसार 16,530 टोटल जागा होत्या 2025 मध्ये. त्यापैकी 9,783 जागा भरल्या गेल्या आणि 5,573 जागा ज्या आहेत ते वेकंट राहिल्या. इतक्या जागांपैकी फक्त इतक्याच जागा भरल्या गेल्या आणि इतक्या म्हणजे 5,000 5,500 पेक्षा जागा जर वेकंट राहतात, त्यातल्या त्यात मोस्ट ऑफ द काय, सर्वच्या सर्व जर म्हटलं तरी चालेल, प्रायव्हेट कॉलेजेसच्याच होत्या. कारण गव्हर्नमेंट कॉलेज सगळेच भरून जातात. गव्हर्नमेंट कॉलेज कोणी सोडत नाही. भेटेल तिकडे ट्राय करतात आणि कॉलेज घेऊन टाकतं. ठीक आहे. हा डाटा जो आहे तो 13 जुलैपर्यंतचा आहे, ज्यावेळेस आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. ठीक आहे. सो हे सीट्स इतक्या व्हॅकंट राहिल्यात. आता ह्या सीट्स व्हॅकंट राहण्यामागचं कारण काय आहे?
किती लोकांनी अपेअर केलं हे सुद्धा समजलं पाहिजे, ते सुद्धा आपल्याला या रिपोर्टमध्ये समजतं. तर 43,191 43,191 लोकांनी स्टुडंट्सने यावेळेस अपेअर केलं होतं 2025 मध्ये. त्यापैकी 14,479 लोक जे स्टुडंट्स आहेत ते आपले क्वालिफाय झाले एमएच नर्सिंग सीईटी 2025 मध्ये. आणि जे राहिलेले उर्वरित जे 28,112 होते ते डिस्क्वालिफाय झाले, ते क्वालिफाय नाही झाले. त्यामुळं जे क्वालिफाय होणारे होते त्यांची संख्या कमी झाली आणि जे डिस्क्वालिफाय झाले ते खूप जास्त होते. यामध्ये पण काही लोकांनी बीएमएस केलं, तिकडे नंबर लागला किंवा दुसऱ्या नंबरला लागला, बीएचएमएसला लागला, काहींना बीडीएस किंवा जेही काही कोर्सेस जे अल्टरनेटिव्ह ऑप्शन त्यांनी ठेवले होते त्या कोर्सेसमध्ये ते लोक गेले. त्याच्यामुळं जे सीट्स भरल्या पाहिजे होत्या त्या कमी भरल्या गेल्या. जे 5,500 पेक्षा जास्त जागा आहेत ना, त्यामागचा हा मोठा कारण होता ॲज पर द रिपोर्ट, नॉट अकॉर्डिंग टू मी और नॉट अकॉर्डिंग टू एनी पर्सन, ॲज पर द रिपोर्ट अँड द इन्फॉर्मेशन अवेलेबल. याच्यामुळं मग सरकार काय सांगत आहे, की इतका मोठे हजारो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करतात, हजारो विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकत नाही किंवा इनएलिजिबल राहतात. त्याच्यामुळे ज्या जागा आहेत, हजारो अशा जागा आहेत, ते वेकंट राहतात. त्यामुळे रिलॅक्सेशन करणं गरजेचं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे किंवा हा आर्ग्युमेंट सरकार करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर समजा हे 0% झालं, जर 0% झालं, तर काही लोकं म्हणत आहेत, अनेक लाईव्ह सेशनमध्ये मला प्रश्न विचारला गेला, की मग 0% म्हणजे 0 मार्क असेल तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल का? तर असं नाहीये. पर्सेंटाईल, मार्क्स आणि जे पर्सेंटेज आहे यामध्ये फरक आहे. पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला जितके मार्क्स मिळेल. आता मार्क्स म्हणजे आपल्याला माहिती गुण. प्रत्येक प्रश्नाला काही विशिष्ट गुण असतात. तर त्या मार्क्सनुसार पूर्ण एक्झाममध्ये अनेक सब्जेक्ट्सला मिळून तुम्हाला किती मार्क्स मिळेल त्याची टक्केवारी केली जाते. दॅट इज पर्सेंटेज. बट आता पर्सेंटाईल काय आहे? तर पर्सेंटाईल म्हणजे इतर जेही स्टुडंट्स आहेत, इतर जे कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्या रिलेटिव्हली, त्यांच्या कंपॅरिझनने तुमचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे? मग तुम्हाला 100 पैकी किती पर्सेंट पडताय किंवा किती मार्क्स येताय? तर त्या मार्क्सचा पर्सेंटाईल काढला जातो, की त्याला परफॉर्मन्स एनालिसिस केला जातो. दॅट इज पर्सेंटाईल. सो हे काय सेम नाहीये. म्हणजे 0 मार्क्स म्हणजे जर सेम असतं तर 0 मार्क्स इज इक्वल टू 0% झालं असतं किंवा 0% इक्वल टू 0 असं नाहीये. वेगळं आहे, याच्यामध्ये फरक आहे. पर्सेंटाईल म्हणजे हा तुमचा परफॉर्मन्स आहे. तर एक एक्झाम्पल आपण बघितलं. एका विद्यार्थ्याला समजा 30 मार्क आहे आणि एकाला 45 मार्क आहे. मग हा 30 मार्क म्हणजे 30% नाहीये किंवा 45 मार्क म्हणजे 45% नाहीये. तर बाकी जे स्टुडंट आहेत, समजा 100 विद्यार्थी आहेत, तर 100 विद्यार्थ्यांपैकी असे किती लोक आहेत ज्यांना 30 मार्कपेक्षा जास्त मार्क आहे किंवा 30 मार्क्सपेक्षा कमी मार्क्स आहे. तर त्या गोष्टीचा विचार करून मग त्यांचे जे पर्सेंटाईल आहे ते ठरवलं जाईल. सेम या 45 मार्कच्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा ठरवलं जाईल. अशा प्रकारचं पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचा फरक असतो. त्यामुळे जो प्रश्न आहे, की समजा एक्झामला फक्त जाऊन बसलं, काही नाही केलं किंवा 0 मार्क्स जरी आले तरी सुद्धा 0% तरी मी एलिजिबल होईल, तर असं नाहीये. 0 मार्क्स इज नॉट इक्वल टू 0%. एका लॉजिकने समजा दुसऱ्या वेने बघितलं तर कदाचित असं वाटू शकतं, की हां, काहीतरी पडले 0% मार्क्स येणार ना, काहीच नाही लिहिलं तर. असं कदाचित असंही वाटू शकतं. परंतु मार्क्स आणि पर्सेंटेज हे सेम नाही किंवा मार्क्स आणि पर्सेंटेज हे सेम नाही. दोघांमध्ये अंतर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा ह्या राज्य सरकारच्या विनंतीला जर आय-एन-सीने अप्रूव्ह केलं, अप्रूव्हल मिळालं, तर सीईटी सेलचं नोटिफिकेशन आपल्याला येईल. त्यानंतर जी कॅप रजिस्ट्रेशन आहे ते सुरू होईल. त्याच्या बेसिसवर रजिस्ट्रेशनच्या बेसिसवर मेरिट लिस्ट येईल आणि सर्व जी कॅप प्रोसेस आहे ती सुरू होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट केलं जाईल. प्रत्येक जेही कोणी कॅपमध्ये रजिस्ट्रेशन करतील ॲज पर द मेरिट लिस्ट तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल. आता ह्या गोष्टी यामध्ये असं ही एक महत्त्वाचं आहे जे आपल्याला समजलं पाहिजे, जे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की 0% वर तुम्ही एलिजिबल होता. 0% ही फक्त एलिजिबिलिटीसाठी दिलं आहे. मग जर एलिजिबल होत आहात, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 100% ॲडमिशन मिळेल. ॲडमिशनची गॅरंटी आहे असं नाहीये. जर मागच्या वेळेसचं बघितलं आपण 43,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 9,000 जागा भरल्यात. 9,700 समथिंग काहीतरी जागा भरल्या गेल्या. मग समजा ह्या वर्षी जर जास्ती लोकांनी दिले असेल, तर 0% पासून तर सर्व आहे, सर्वच एलिजिबल आहे. तर सर्वच इतक्या सीट्स नाहीयेत. बरोबर? 16,000 सीट्स आपण बघितल्या ना, तर इतक्या सीट्स तर नाहीये. सो सर्वांनाच ॲडमिशन भेटेल असं नाहीये. तुम्ही एलिजिबल मात्र व्हाल. बट ॲडमिशन मग डिपेंड करेल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही कुठे स्टँड करता, तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा एस-एम-एल नंबर काय आहे हे. बट धिस इज जस्ट एलिजिबिलिटी.
ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता यावर अजून एक महत्त्वाचा प्रश्न अनेक विद्यार्थी विचारतात, की आता 0% वर जर एलिजिबिलिटी आहे, तर मग मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? नॉट नेसेसरीली. का? कारण गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्यासाठी तिकडे काय असतो, मेरिट खूप जास्त असतो. का? कारण सीट्स लिमिटेड असतात आणि कॉम्पिटिशन जास्त आहे. सर्वांनाच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. अनेक कारणं आहेत त्यासाठी. प्रत्येकच विद्यार्थी प्रयत्न करतो, की मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नर्सिंग करायचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकायचं आहे. तर मग मॅक्सिमम लोकं जे टॉपपासून बॉटमपर्यंत असतील, ते सर्वच त्यासाठी अप्लाय करतील आणि बिकॉज 0% जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला असेल, तर त्याचा मेरिट लिस्टमधला जो नंबर आहे, तो टॉपमध्ये असण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे 0.1 काय असं जर बोललं तरी चालेल. सो त्यामुळे 0% वर गव्हर्नमेंट भेटणं खूप कठीण आहे. आता 0% फायदा कोणाला होईल? तो होऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजेसला. कसा? तर जे नंतरचे जे राउंड्स असतात, की ज्यामध्ये सेकंड राउंड नंतर थर्ड, फोर्थ मग मॉपअप असेल किंवा जो लास्टचा राउंड असेल, त्या राउंडमध्ये ज्या जागा व्हेकंट असतात ज्या कॉलेजेसचे, तर मग विद्यार्थी ते बघून, की जिथे जागा व्हेकंट आहेत, त्या ठिकाणी अप्लाय करतील. ते आपल्या प्रेफरन्स फिलिंगमध्ये, चॉईस फिलिंगमध्ये त्या कॉलेजेसचं नाव टाकतील. सो हा फायदा मोस्टली प्रायव्हेट कॉलेजेसला होईल. हे आपण या ठिकाणी नक्की बघू शकतो. बट गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. पुढे आता. आता याचे फायदे काय आहे? जर हा नियम लागू झाला, नियम म्हणा किंवा ही एलिजिबिलिटी बाबत जर आय-एन-सीने शिथिल केलं, रिलॅक्सेशन केलं, त्याचा फायदा काय होईल, की अधिकाधिक जे नर्सिंग स्टुडंट्स आहेत, ते नर्सिंग शिकू शकतील. जे व्हॅकंट सीट्स आहेत, ते भरून जातील. कुठली सीट व्हॅकंट राहणार नाही. नर्सिंग वर्कफोर्स जो आहे तो जास्त राहील. रुरल स्टुडंट्सला जास्त अपॉर्च्युनिटी भेटेल किंवा इक्वल अपॉर्च्युनिटी भेटेल, मॅक्सिमम अपॉर्च्युनिटी भेटेल. जे स्टुडंट मिस करतात, तर त्यांना कदाचित अपॉर्च्युनिटी भेटेल आणि एकाच परीक्षेवर डिपेंडन्सी जी आहे ती राहणार नाही. आता यासोबत काही तोटे देखील आहेत. काही तोटे हे असे आहेत, जे लिस्ट आपण केलेत, की जे मीडियामध्ये, रिपोर्टमध्ये, सोशल मीडियावर, Instagram, YouTubeवर अनेक लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले, ते कदाचित ते तसे त्या प्रकारचे काही तोटे असू शकतात. अकॅडमिक क्वालिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. लो प्रिपेअर्डनेस आहे. पेशंट सेफ्टीवरचा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक इन्फ्लुएन्सर्स, अनेक सोशल मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये म्हणजे लोकांनी बोललंय, की पेशंट सेफ्टीवरचा हा येऊ शकतो. जर विद्यार्थी समजा एबल नाहीये आणि ते पुढे जाऊन कसे-कसे करून पास झाले, तर कसं होईल? हा सुद्धा म्हणजे प्रश्न निर्माण होतो. प्रायव्हेट कॉलेजवरलाच बेनिफिट फिट होत आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो. हायर फायनान्शियल बर्डन होईल कारण समजा मार्क जर कमी आहे, पर्सेंटाइलच नाहीये, मग नंतरच्या राउंडला जर घ्यायचं असेल, तर कदाचित त्यांना स्कॉलरशिप भेटणार नाही वगैरे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यानंतर यावर बेटर रेग्युलेशन. सो हे जे तोटे आपण बघितले आहे, ते संभाव्य तोटे आहेत. असे होईलच असं नाही. संभाव्य, कदाचित असं होऊ शकतं. अशा प्रकारचे हे असे काही हे आपण बघितलं, की संभाव्य तोटे जर हे झालं तर असं होऊ शकतं. अनेक मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर ज्या गोष्टीची चर्चा आहे, ते प्रश्न आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? हे जर आहे, तर विद्यार्थ्यांनी काय करायचं? पॅनिक करण्याची गरज नाहीये. ऑफिशियल नोटिफिकेशन येण्याची वाट बघायची आहे. जेही काही रूमर्स येत आहेत, इग्नोर करा. कारण सेलवरच ऑफिशियल वेबसाईट येणार आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, नोटीस येईल. एकतर सीईटीच्या वेबसाईटवर किंवा आय-एन-सी थ्रू नोटीस येईल, सर्क्युलर येईल. जे काही येईल ते आपल्याला समजेल. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला सेलची वेबसाईट चेक करायची आहे. कॉलेजेस जितकेही आहेत, रिकॉग्निशन त्यांचं व्हेरिफाय करा आणि कुठल्याही कॉलेजेसला किंवा कुठल्याही ॲडमिशनसाठी की मी ॲडमिशन करून देतो, त्यासाठी फीज पे करून घेऊ नका. आता वेट करा. अनेक गोष्टी अजून बाकी आहे. ठीक आहे. सो आधीच कॉलेजला जाऊन तुम्ही फीज भरून टाकली असं करण्याची गरज नाहीये. अजून वेट करा. ऑफिशियल जे काय आहे ते येईल. कारण असं अनेक ठिकाणी होऊ शकतं. झालं आहे, नाही आहे, आय डोंट नो. बट असं होऊ शकतं, की हां, 0% वर सुद्धा ॲडमिशन होणार आहे. तुम्ही येऊन इकडे फीज भरून टाका. तुमचं जसं काही सर्क्युलर येणारच आहे. सर्क्युलर आले, की मग तुमचं आम्ही करून घेतो. असं कदाचित होऊ शकतं. सो असं आत्ताच करू नका, पॅनिक करू नका. अजून ऑफिशियल नोटिफिकेशनसाठी वेट करा. ठीक आहे. जर समजा तुम्हाला अजून यामध्ये किंवा ह्या तर गोष्टी आहेत, परंतु अनेक गोष्टी असतात. त्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड काही कन्फ्युजन असेल किंवा कशा पद्धतीने काय करायचं, कशा पद्धतीने प्रोसेस असेल, मग ते कॉलेज सिलेक्शनच्या बाबतीत असेल, कॅप प्रेफरन्स फिलिंग असेल, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजची माहिती असेल, फीज बाबत माहिती असेल, कट ऑफ प्रेडिक्शन की कट ऑफ कसं जाईल, तुमच्या मार्क्सनुसार कुठपर्यंत कुठल्या कॉलेजला जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ॲडमिशन स्ट्रॅटेजी असेल,
आणि सीट मॅट्रिक डिस्कशन. सो ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला नाहीये, तुम्हाला यामध्ये पाहिजे की कोणीतरी मला एक्सपर्टने येऊन गाईडन्स करावं, तुम्हाला असेल, तुमच्या पेरेंट्सला माहिती गरज असेल किंवा तुमच्या पेरेंट्सला वाटत असेल, तर तुमच्यासाठी मी पेड काउन्सिलिंग घेऊन आलो आहे ॲज अन एक्सपर्ट. आता मी अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी ॲज अ नर्स काम करत आहे. टीचिंग असेल, ॲज अ CHO मी वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल साइड देखील मी काम केलं आहे. मागील 6 वर्षांपासून काउन्सिलिंग मी अनेक विद्यार्थ्यांची करत आहे. या अगोदर आपण ऑल ओव्हर इंडिया देखील काउन्सिलिंग केलेलं आहे. ज्यावेळेस नीट होती आणि त्यानंतर ज्यावेळेसपासून MS नर्सिंग सीट, BSc नर्सिंग CET, नर्सिंग CET झाली, आपण त्यामध्ये महाराष्ट्रावर आता सध्या फोकस केलेला आहे. सो असं नाही की मी नौका आहे, आत्ताच चालू केलं नाही. अनेक वर्षांपासून आपण करत आहोत. सो दॅट इज वाय यू कॅन गेट इंटू इट, यू कॅन एनरोल इंटू इट, यू कॅन ट्रस्ट दिस काउन्सिलिंग बिकॉज राईट पाथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी जात असाल त्यामध्ये राईट डिरेक्शन फार महत्त्वाचं असतं. सो यू कॅन डेफिनेटली जॉईन दिस एक्सपर्ट काउन्सिलिंग फ्रॉम द लिंक गिवन इन द डिस्क्रिप्शन. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे बघा, विद्यार्थी का काउन्सिलिंग जॉईन करतात, वाय स्टुडंट्स टेक काउन्सिलिंग, विद्यार्थी का काउन्सिलिंग टेक करतात, कारण बिना गायडन्सच्या विदाउट गायडन्स रॅन्डम प्रेफरन्स फिलिंग करता, बेटर कॉलेज मिस केले जाते, फीचे अजम्पशन चुकीचं असतं, डेडलाईन्स वगैरे असेल त्या मिस होतात आणि कन्फ्युजन होतं. बट ज्यावेळेस तुम्ही एक्सपर्ट गायडन्समध्ये तुमची काउन्सिलिंग प्रोसेस किंवा तुमचे जे कॅप राऊंडमध्ये जातात त्यावेळेस एक स्ट्रक्चर्ड प्रेफरन्स लिस्ट भेटते तुम्हाला, कॉलेजची प्लॅनिंग बेटर भेटते, सर्व गोष्टींची अंडरस्टँडिंग क्लिअर असते, कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला सपोर्ट भेटतो, हेल्प मिळतो आणि जेही काही डिसिजन तुम्ही घेताल ते डिसिजन तुमचं गायडन्स बेस्ड असतं, एक्सपिरियन्स बेस्ड असतं, त्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. ठीक आहे. मग आता हे कोणी जॉईन करायला पाहिजे? तर ज्या व्यक्तींचे ज्याही काही स्टुडंट जे कोणी स्टुडंट आहे, जर तुमचे लो पर्सेंटाईल असेल, हाय पर्सेंटाईल असेल, डझंट मॅटर, गव्हर्नमेंट पाहिजे तुम्हाला, प्रायव्हेट पाहिजे, तुम्ही कॉलेजच्या चॉईस बाबत कन्फ्यूज असाल किंवा पॅरेंट्स ज्यांना एक्सपर्ट गायडन्स पाहिजे आहे किंवा पॅरेंट्स वेट करताय की माझ्या पाल्याचं कसं होईल, काय होईल, तर तुम्ही डेफिनेटली इकडे जॉईन करू शकता. सो आजच मी तुम्हाला बोलेल, आजच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा. आता आपला जो मुद्दा आहे 0% तर त्याचं फायनल वर्डिक्ट जर द्यायचं झालं तर जे प्रोपोजल आहे ते आपलं सरकारकडून, शासनाकडून गेलेलं आहे. त्यावर अजून INCचं ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवत आहे 13 जुलैला, INCने अजून काही अप्रुव्हल दिलेलं नाही. जर काही अप्रुव्हल आलं तर ते ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला समजेल आणि त्यानुसार मग आपण ठरवायचं आहे पुढची आपली रणनीती किंवा काय असेल ते. ठीक आहे. ओके. सो दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जर तुम्ही सिरियस आहात, जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल, जर तुम्हाला हेल्प पाहिजे असेल, हे बघा, एक्सपर्ट गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मार्गदर्शन असल्याशिवाय एक जर प्रॉपर फिल्म बनवायची असेल ना तर डायरेक्टर पाहिजे. ठीक आहे. सो तुमची ही लाईफची फिल्म आहे. डेफिनेटली जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एक्सपर्ट ॲडवाईस घेऊ शकतात आणि या काउन्सिलिंगमध्ये मी माझं 100% देत असतो. आय डेफिनेटली ट्राय की तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी मदत होईल. असं आत्ता सध्या जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही इकडून तिकडून कुठून तरी माहिती घेताय आणि तोडकी-मोडकी माहितीने असं नको होऊ की तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेज जे भेटायला पाहिजे ते भेटणार नाही किंवा चुकीचं डिसिजन किंवा कदाचित बरोबरही घ्याल किंवा चुकीचंही असू शकतो. सो ह्या सर्व डाउट्स जर तुम्हाला बाजूला काढायचे असेल तर तुम्ही नक्कीच काउन्सिलिंग जॉइन करायला पाहिजे. दॅट हेल्प्स. ती फार मदत करते. आपण आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज मिळण्यासाठी गाईड केलेलं आहे. सो प्रॉपर प्रेफरन्स, हे बघा, काउन्सिलिंग फक्त कॉलेज भरणं वगैरे नसतं. खूप गोष्टी असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा गायडन्स आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला भेटेल. सो आजच जॉइन करा काउन्सिलिंग ॲट 199. काउन्सिलिंगची फीज आहे आपली 1499 1499 मध्ये तुम्ही काउन्सिलिंग जॉइन करू शकता जेणेकरून तुम्हाला मदत होईल. सो दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हेल्पफुल कॉन्टेंट सोबत. तोपर्यंत शालोम, शांती आणि चला. बाय बाय.